जगात अनेक छोट्या मोठ्या संघटनांपैकी एक म्हणजे ब्रिक्स. आतापर्यंत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा गट असलेल्या ब्रिक्सचं महत्त्व या सगळ्या संघटनांमध्ये वाढत चाललंय आणि आता ताकदही वाढतेय, कारण इंडोनेशिया या जगातील मुस्लिम बहुल देशाचा ब्रिक्समध्ये समावेश झालाय. पाहूया एक रिपोर्ट. इंडोनेशिया हा आशिया खंडातील मुस्लिम बहुल देश आता ब्रिक्स या संघटनेचा स्थायी सदस्य झालाय. तशी माहिती इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केली आहे. ब्रिक्सकडून झालेल्या या समावेशाबाबत परराष्ट्र मंत्रालयानं आभार मानले. तसंच सर्वांच्या सहकार्यानं न्याय्य जागतिक सुव्यवस्था राखण्यासाठी इंडोनेशिया कटिबद्ध असल्याचं इंडोनेशियन सरकारनं म्हटलंय. ब्रिक्सची 2025 मधली परिषद ब्राझीलमध्ये होतीये. त्यापूर्वी यजमान ब्राझीलनं इंडोनेशियाच्या सदस्यत्वाची घोषणा केली. ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा संघ आहे. त्यांच्या नावाच्या आद्याक्षरातून ब्रिक्स हे नाव तयार झालंय. ही एक व्यापारी, राजकीय, सांस्कृतिक संस्था आहे. जागतिक नाणेनिधी संस्था आणि जागतिक बँकेला पर्याय म्हणून याची स्थापना करण्यात आली. 2006 मध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन यांनी याची स्थापना केली. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या समावेशानंतर ब्रिक्स हे नाव तयार झालं. प्रत्येक खंडातील आकारानं आणि लोकसंख्येनं मोठ्या राष्ट्राचा यात समावेश आहे. तिसऱ्या सर्वात ताकदवान आर्थिक संघटनेचा दर्जा आहे. ग्लोबल जीडीपी मध्ये ब्रिक्सचा वाटा 27% अधिक आहे. अशा या ब्रिक्सचं जागतिक अर्थकारण आणि राजकारणात महत्त्व वाढत चाललंय. त्यातच इतरही छोटे मोठे देश ब्रिक्समध्ये सहभागी होऊ इच्छितात. ब्रिक्सकडूनही अनेक देशांना सदस्यत्वाचं आमंत्रण देण्यात आलंय. नव्यानं उदयाला येणाऱ्या आर्थिक महासत्तांना योग्य ते प्रतिनिधित्व हवं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जावं असं ब्रिक्स संघटनेला वाटतं. 2023 मध्ये इराण, यूएई, इजिप्त, इथिओपिया, सौदी अरेबियाला सदस्यत्वाचं निमंत्रण देण्यात आलं. 2024 पासून सौदी अरेबियाचा निर्णय स्थगित करण्यात आलाय. अमेरिकेच्या दबावामुळे सौदीचा निर्णय प्रलंबित असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानही ब्रिक्समध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे. पाकिस्तानच्या सदस्यत्वाला भारताचा विरोध आहे. नव्या देशाच्या प्रवेशासाठी सर्व सदस्य देशांची संमती असणं आवश्यक असतं. 2024 मध्ये तुर्कीकडूनही सदस्यत्वासाठी अर्ज दाखल करण्यात आला. इंडोनेशियाला 2023 मध्ये जोहान्सबर्ग समिटमध्येच ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी संमती मिळाली होती. मात्र त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी निवडणुका होईपर्यंत प्रतीक्षा करण्याची विनंती केली होती. ऑक्टोबर 2024 मध्ये प्रोबोवो सुबियांतो राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर हा निर्णय पुढे नेण्यात आला. आता ब्राझीलकडून त्यांच्या समावेशाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचं इंडोनेशियानंही स्वागत केलंय. जागतिक आव्हानं, आर्थिक सक्षमीकरण, तंत्रज्ञानातील सहकार्य आणि विकास या ब्रिक्सच्या उद्दिष्टांमध्ये इंडोनेशिया देखील आपला वाटा देईल अशी आशा इंडोनेशियानं व्यक्त केली आहे. ब्रिक्स मधले जे ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हे जे दोन देश आहेत, त्यांची आर्थिक वाढ ही काहीशी खुंटल्यासारखी झालेली आहे. त्यांचा वेग कमी झालाय आणि रशिया हा गेले 2-3 वर्ष युद्धामध्ये गुंतल्यामुळे रशियाची ही आर्थिक वाढ विशेष होताना आपल्याला दिसत नाहीये. आणि त्यामुळे 5% वाढीचा दर देणारा इंडोनेशिया जर त्याच्यात सामील होत असेल तर पुन्हा एकदा मोठ्या अर्थव्यवस्थांचा गट हे ब्रिक्सचं जे प्रतिकात्मक महत्व आहे ते त्याच्यातनं पुढे येऊ शकतं. दुसरं असं की इंडोनेशिया जर त्याच्यामध्ये सामील झाला तर म्हणजे इंडोनेशिया हे आज आपण जर पाहिलं तर जे 5 सगळ्यात मोठे लोकसंख्येच्या दृष्टीने देश आहेत त्याच्यात इंडोनेशिया 4थ्या क्रमांकावर आहे. आज भारत पहिल्या आणि चीन 2ऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे 5 3 देश या ब्रिक्समध्ये सामील असल्याचं आपल्याला दिसतं. तर लोकसंख्येच्या दृष्टीने देखील इंडोनेशिया सामील झाल्याने ब्रिक्सला एक बळकटी येते. ब्रिक्समध्ये इंडोनेशियासह इतर देशांचा समावेश होणं हे ब्रिक्ससाठी महत्त्वाचं आहे, कारण त्याद्वारे ब्रिक्समधील सदस्य देश जगातील इतर बलाढ्य देशांच्या मनमानीला आव्हान देऊ शकतात. पाश्चिमात्य वर्चस्व आणि त्यांच्या नियमांना तोंड देण्यासाठी ब्रिक्सची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे ब्रिक्सची सदस्य संख्या वाढणं हे ब्रिक्सच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. तसंच व्यापार वृद्धीच्या दृष्टीनेही ब्रिक्समधील सदस्य संख्या वाढणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये रशिया आणि चीन हे 2 देश असे आहेत ज्यांचं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि परराष्ट्र धोरण हे प्रामुख्याने अमेरिका विरोधी आहे. भारत हा एक असा देश आहे की ज्याचं आंतरराष्ट्रीय राजकारण हे अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये संतुलन ठेवणार आहे. चीन बरोबर भारताचे संबंध मात्र हे पूर्णतः मैत्रीचे किंवा शत्रुत्वाचे तर नाही आहेत, परंतु तणावपूर्ण अशा प्रकारचे संबंध भारत आणि चीन यांच्यामध्ये. इंडोनेशिया आला तर काय होतं तर इंडोनेशियाचे गेल्या अनेक वर्षांमध्ये विशेषतः 21व्या शतकामध्ये चीनशी त्यांचे चांगले संबंध आहेत, चीनशी मैत्री आहे. BRI मध्ये ते एक पार्टनर आहेत चीनचा.
त्यामुळे इंडोनेशिया हा चीनचा मित्र देश म्हणून जरी आला तरी देखील भारतासारखाच अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये संतुलन साधणारं परराष्ट्र धोरण इंडोनेशियाचं आहे आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा परराष्ट्र धोरणाचा आयाम त्याला प्राप्त होतो. तर भारताच्या दृष्टीनं ही सदस्य संख्या वाढणं आणि भारताला जगात पाठिंबा मिळणं हे आपल्याला जागतिक सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळण्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.